अजित पवार आज बीडमध्ये मुक्कामी. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं ध्वजारोहणाचा कार्यक्रम. अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ रेल्वेमार्ग प्रकल्पाचंही उद्घाटन होणार. युतीची वाट पाहण्याच्या ऐवजी स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागा. पुण्यामध्ये अजित पवारांचा स्वबळाचा नारा. प्रत्येक मतदारसंघामध्ये जनसंवाद अभियान राबवण्याचेही अजित पवारांचे आदेश. देवाभाऊ, देशाच्या आजूबाजूला काय घडतंय बघा. नेपाळमध्ये राज्यकर्ते गेले आणि एका भगिनीच्या हातामध्ये राज्य दिलं. त्यातून देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी शहाणपण शिकतील या अपेक्षा. शरद पवारांची फडणवीसांवर टीका. लोकांनी निवृत्त करण्यापेक्षा शरद पवारांनी स्वतः निवृत्ती स्वीकारावी. मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचं काम पवारांनी केलं, त्याचं प्रायश्चित्त करावं. राधाकृष्ण विखे पाटलांचा निशाणा. शेतकरी प्रश्नी शरद पवार मैदानात. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा. सातबारा कोरा करण्याची मागणी. शेतकरी आत्महत्येवरून पवारांचा राज्य सरकारवर हल्ला. शरद पवार कृषी मंत्री असताना कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही. गरिबांच्या कल्याणासाठी एकही योजना दिली नाही. मात्र आता हतबल होऊन निवडणुकांमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी मोर्चा काढतायत. मंत्री गिरीश महाजनांचा पलटवार.